काय करतोय स्त्री? अरे मी सर्फिंग करतोय, तू करशील का? मला वाटते की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे इथं कुठेच पाणी नाही, मग तू सर्फिंग कुठं करणार? मला वाटलंच तू असाच विचार करणार, पण मी कॉम्प्युटरवरच्या सर्फिंग विषयी बोलतोय. तू उघडलेल्या विंडोला काय म्हणतात आणि तू काय करतोयस? मिरी, अरे आपण इंटरनेट आणि वेब याविषयी वाचलेले तुला आठवतंय का? हो तर आठवतंय की, पण त्याचं काय? विचार कर की दुर्बिणीचा वापर करून आपण दूर असलेली वस्तू अगदी जवळ पाहू शकतो. अगदी त्याचप्रमाणे इंटरनेटवरती डेटा आणि माहिती पाहण्यासाठी ब्राउझरचा उपयोग करावा लागतो. पण दुर्बिणीप्रमाणे ब्राउझर्सवर फक्त दूरची वस्तूच नाही, तर त्याद्वारे आपण विविध फाईल्सची देवाणघेवाण, चित्र, लिखाण आणि भरपूर काही पाहू शकतो. हे पहा, आपण कोणत्या ब्राउझरचा उपयोग करावा यासाठी इथं कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स. आपण कोणतं वापरावं? आपण फायरफॉक्सचा वापर करूया. याचे नावच खूप मजेशीर आहे. तुझी निवड अगदी बरोबर आहे मिरी. फायरफॉक्स हे ब्राउझर जगात सगळ्यात अधिक प्रमाणात वापरलं जातं. हे बघ, याद्वारे आपण इंटरनेटसाठीच्या सर्व स्रोतांचा उपयोग करू शकतो आणि ब्राउझरच्या अशा प्रकारच्या वापरालाच सर्फिंग म्हणतात. तिरी, इंटरनेटवरती आपण काही सर्फबोर्डची माहिती घ्यायची का? म्हणजे आपल्या दोघांना मिळून सर्फिंग करता येईल. चल तर मग सर्फिंग करू.